एक बैल पेटला तर कमीत कमी 3-4 वर्ष बैल विजत नाही ना कंटिन्यू पळवण्यानं. हम्म. जर असा बैल दाट पळवला 1 दिवसाआड 2 दिवसाआड तर मग बैल 2 वर्षाच्या आत कमी येतोय. आता एखादा नंदी असो किंवा माणसाच्या जीवनातलं आयुष्य असो, संघर्षाच्या काळातून गेल्यानंतर त्याचं नाव होतं आणि त्याला त्यानंतर ओळखायला लागतात. आता मला सांगा की याचा संघर्षाचा काळ कोणता होता आणि कोणत्या मैदानात याचं भरपूर नाव झालं आणि तिथून याची ओळख निर्माण झाली? नाही काय स्टेप बाय स्टेप बैल घालूनच बैल पळवायचं असतं आणि 2-3 फेऱ्यातच कळतं बैल ठेवायला लागतोय का विकायला लागतोय. दगडूच्या मग आम्ही लय कष्ट घेतले. आम्ही अख्खं 1 वर्ष गटाला मार खाऊन घरी येत होतो. एवढ्या दिवसातून आपल्या धावणीला एखादा नंदी घडलाय म्हणजे त्यासाठी पण नशीब लागतं. तर ते म्हणतात की विकायचा नाही, पण तुम्ही बैलगाडी क्षेत्रात भरपूर दिवस आहात आणि तुम्ही हा डिसिजन घेताना कोणाच्या सल्ल्याने घेता किंवा कसं घेता? मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील एक नामांकित ड्रायव्हर आज आपल्यासोबत आहेत, विकास ड्रायव्हर आपशिंगचे. आणि आपण त्यांचा आज एक नंदी बघतोय, तो म्हणजे दगडू. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा की आता हा जो आपण दगडू बघतोय तो तुम्ही कुठून घेतलेला? हे आपण गाडीतनं घेतलं होतं वासरू. हम्म. म्हैसुरी गाड्या आहेत ना त्या गाडीतनं घेतलेलं वासरू होतं. बर. आधी कुठं पळत होता, किती वय होतं त्यावेळेस? लहानपणी आपल्याकडेच होता. बर. मागच्या वर्षी पूर्ण पावसाळा ना हम्म. प्रत्येक अड्ड्यात गट काढायचं हम्म. आणि सेमीला मागं उतरायचं म्हणजे वासरू लहान होतं. हम्म. मग प्रत्येक अड्ड्यात गट काढायचं हम्म. आणि परत ठराविक काळानंतर दिवाळीनंतर वासरू मुंबईला गेलतं. बर. एक 3-4 महिने वासरू मुंबईत होतं. हम्म. मुंबईत ओपनचं मैदान झालतं ना हम्म. तिथे ही दोन्ही आदत फायनलला राहिली होती. बर. प्रसाद म्हणून खोंड होता बर. तो आणि हा. हम्म. आणि परत कर्जतला एक आता दुशाचं मैदान झालतं. हम्म. तिथं पण पालेचा बादल हम्म. आणि हा यानं 3 नंबर केलता या गाडीनं. दुसऱ्याचं मैदान होतं तर ही आदत असून बर. 3 नंबर केलता. आता आपली दावण बघितली तर गुलाल आपल्या दावणीचा कधी जात नाही, म्हणजे प्रत्येक नंदी आल्यानंतर तो नाव करतोच. मला सांगा की असे नंदी ज्यावेळेस आपल्याला तयार करायचे असतात आणि आपण खरेदी वेळेस कशी त्याची खरेदी करतो किंवा खरेदी केल्यानंतर आपण दावणीला कसं तयार करतो त्याला? नाही काय विषय झाला माणसांना काय वाटतं की दरवर्षी यांच्यात एक बैल पळतोय हम्म. पण आमच्या घरी कंटिन्यू 9-10 वासरं असतात. हम्म. आणि 9-10 वासरात एक बैल म्हणजे 1-2 वासरं उमाटतच. हम्म. त्यामुळे ते असं सूर लागला लिंक लागलेली आहे. हम्म. दरवर्षी एक नाही तर 2 खूण आपला पळतोच आपल्या घरचा. त्यामुळे आपल्या दावणीचा गुलाल कधी हटतच नाही. मग आता एखादे नंदी वगैरे घेणारे असतील किंवा तयारी करताना कुठे चुकतात असं तुम्हाला वाटतंय? नाही काय स्टेप बाय स्टेप बैल घालूनच बैल पळवायचं असतं आणि 2-3 फेऱ्यातच कळतं बैल ठेवायला लागतोय का विकायला लागतोय. आता हे बैलगाडी क्षेत्र बघताय तर कसं चाललं आता हे आत्ताच्या सीझन मध्ये कसं चाललं? आता बैलगाडी क्षेत्र हे संघटनेच्या नियमामुळं चांगल्या पद्धतीने चाललंय. कोणावर अन्याय नाही काय नाही सगळं व्यवस्थित चाललंय. संघटनेमुळे बैलगाडी मालकांना सोन्याचा दिवस आला. आता किती धावणे आहेत आपल्या? आता 7 बैल आहेत. 7 बैल आहेत. मग प्रत्येकाचं नियोजन कसं करतात आता उन्हाळ्यात वगैरे? प्रत्येक अड्ड्यात 2 बैल असतातच पळाय. जसा बैल गावल पायरा गावल तसं नियोजन करत राहायचं. उन्हाळ्यात बघतोय आपण काही नंदी दगावत आहेत, म्हणजे उन्हाचा तडाखा भरपूर वाढलाय. मग त्यावेळेस तुम्ही किती गॅपनं मैदान करता आता सध्या? आम्ही बैल 6 दिवसाच्या पुढेच पळवतो. बर. आम्ही आत बैल पळवत नाही. त्याच्यामुळे किती फरक जाणवतो आपल्याला? बैल कंटिन्यू पळत राहतात ना. एक बैल पेटला तर कमीत कमी 3-4 वर्ष बैल विजत नाही ना कंटिन्यू पळवण्यानं. जर असा बैल दाट पळवला 1 दिवसाआड 2 दिवसाआड तर मग बैल 2 वर्षाच्या आत कमी येतोय. आता मला दगडू बद्दल सांगा, कोणती कोणती मैदानं झालीत आतापर्यंत? आपल्या इथं आले तेव्हा रेटरी धरणला 2 नंबर केलता त्यानं. बर. इथं रुईच्या मैदानात त्यानं 1 नंबर केलता. बर. कोरेगावच्या मैदानात 1 नंबर केलता. बर. आदत पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान होतं कोरेगावचं तिथं त्यानं 1 नंबर केलता. त्या दिवशी वडूजला मैदान झालं तिथं पण त्यानं कडनं पळून 3 नंबर केलता. आणि काल जे गुरसाळ्याचं मैदान झालं यात्रेचं मैदान पेडगावचं रंगीत तालीम तिथं निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे आणि गोंडा पवार नांदवळ त्यांच्या वजीरनं ह्याने ऍक्च्युली ह्या गाडीनेच पळून 1 नंबर केला. पण थोडीशी गाडी सुट्टीला फॉल असल्यामुळं या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं, पण या गाडीनं पळून तसा 1च नंबर केलता.
आता नियोजन करताना दगडूचं नियोजन करता तुम्ही कसं करता आणि काय बघता समोरच्या नंदीमध्ये? नाही, बैल फक्त शहाणा आणि शिस्तीनं पाळणार आम्ही घालतो. हम्म, बैलाला गती आहे या, हम्म, गाडी पळून नाही इतक्याच मार खात. हम्म. त्यामुळे होते नियोजन चांगलं. आम्ही 12 मैदानं केली, 12 मैदानातल्या 11 मैदानात बैल फायनल राहिले. बर, कसा लागतो त्याला जोडीदार कसा लागतो? नाही, आपण आता आपलं वासरू अजून लहानच आहे. बर. वासरू एक 22-23 महिन्याचा आहे. त्यामुळे आपण बारकीच बैल आणि कमी म्हणजे जी खाली मान घालून पळते तेच बैलांचं करतो नियोजन. आणि पल्ला जास्त असेल तरी चालतो? हा, ह्याची काय अडचण नाही, जितका पल्ला असेल तितका खोंड पळतो. कोणत्या खांदी चांगला आहे? एकच खांदा उजव्या खांदीच खोंड पळतो, उजव्या खांदी आतनं बाहेरनं कुठनं पळतो. आता एखादा नंदी असो किंवा माणसाच्या जीवनातलं आयुष्य असो, संघर्षाच्या काळातून गेल्यानंतर त्याचं नाव होतं आणि त्याला त्यानंतर ओळखायला लागतात. आता मला सांग की याचा संघर्षाचा काळ कोणता होता आणि कोणत्या मैदानात याचं भरपूर नाव झालं आणि तिथून याची ओळख निर्माण झाली? संघर्षाचा काळ म्हणजे वासरू लहानपणापासून पळते, सगळ्यांना दिसत होतं. हम्म, पण ज्यावेळेस मुंबईतलं ओपनचं मैदान झालं, हम्म. त्या ओपनच्या मैदानात 2 आदत वासरं फायनलला राहिली. बर. मग ही दोन्ही आदत वासरं त्यावेळेस ह्या वासराचं जास्त नाव झालं. हम्म, आणि हे नाव मुंबईत झालं, घाटावी वासरू कोणाला माहित नव्हतं. हम्म. पण ते मैदान झालं की 5-6 दिवसातच बैल आम्ही खाली आणला. बर. आणि खाली आणला की पहिलंच मैदान रुईचं. हम्म. आणि रुईच्या मैदानात जेवण आपण अंधरसिटी भारत, बर. त्या भारतनं यानं पळून 1 नंबर केला. हम्म. तिथून आपल्या भागाला कळला की हा कोण पळतोय म्हणून. मग तिथून नाव झाल्यानंतर तिथून नाव झालं. कोणते कोणते पहिरे आले? पहिरे भरपूर आले. बर. तसं पण आपलं संबंध चांगले असल्यामुळे ना, हम्म, पुशेगावचे बापू त्यांचा पक्षा, त्याची याची गाडी 3-4 वेळा पळाली. हम्म, 3-4 वेळेस गाडी फायनल राहिली. हम्म, बाजी नाना वाघवाडीचा, हम्म. त्याने पण आम्हाला चांगलं सहकार्य. साखराचा रायबान याची गाडी पण चांगलीच पळते. हम्म. परत सातारा रोडचा सागरचा बैल आहे नंद्या म्हणून, हम्म. तो बैल पण चांगली गाडी पळते, काही विषय नाही. आम्ही काही जास्त बैल हुडकली नाहीत, आम्ही 4-5 बैलातच पळालो. त्यातली त्यात आम्हाला पक्षाव गाडी चांगली पळताना दिसते. बर. आणि त्या दिवशी वजीरवर गाडी चांगली म्हणजे चांगलीच पळाली. तुम्ही एक ड्रायव्हर आहात, मला सांगा ज्यावेळेस तुम्ही बाकीच्या गाडीवर बसता आणि आता दगडूच्या गाडीवर बसता, काय फरक जाणवतोय दगडूच्या गाडीवर बसल्यावर? हे काय असतंय म्हणजे फरक असतोय, शेवटी हा बैल पुढच्या गतीचा आहे आणि हा बैल 100% 1 नंबरात जाईल. बैल खालनं कमी पळतो पण पुढं पुढं बैल चांगला पळतो. दररोज तयारी कशी घेतात त्याची? नसते काय आमच्याकडे डायरेक्ट मैदान, आम्ही 6 दिवसाला डायरेक्ट मैदानच. त्याला फिरवणं चालवणं काय सुधिक नाही. खुराक काय चालू आहे आता त्याला? उडदाची डाळ आहे, खिलार कावचा आहे आणि बैलाला दूध आहे 5 लिटर. एवढाच रतीब आहे. त्याच्यामध्ये त्याचा पळ वाढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला दिसतात, जे बैलगाडी मालक असतील वगैरे. तर पळ वाढवण्यासाठी आपण नक्की काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्यात? आता ह्या बैलाचा थोडक्यात विषय सांगतो की बैलाचं दूध एक 15 दिवस बंद होतं. बर. तर बैल थोडासा कमी आलता आणि दूध चालू केलं की बैल परत रुटीनला आला. तर माझं म्हणणं की या बैलाला तर दुधाचीच गरज आहे. बर. बैल दूध असलं की बैल 100% पळतोय. पळण्यासाठी कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत आपल्याला? बैलाचा बांधा बिंदा जिथल्या तिथं व्यवस्थित पाहिजे, नक्कीतलं अंतर पाहिजे, लांबडा म्हणजे बैल पल्ल्याचा पाहिजे, अशा गोष्टी पाहिजेत. आता तुम्ही एवढं सगळं दगडू बद्दल सांगताय, एवढी मैदान गुलाल केलाय, दगडूला मागणी येते का आणि कोणती कोणती आली मागणी आतापर्यंत? दगडूला मागणी चांगल्या पैशाला येते या. आणि आता एक मागच्या गुरसाचं मैदान झालं, त्या मैदानानंतर आम्ही हा बैल दिलेला आहे. अजून आम्ही नाव नाही डिक्लेअर केलं पण हा बैल दिलेला आहे. साधारणतः कितीला विक्री झाली आहे त्याची? या बैलाची विक्री 20 लाखाच्या वरच झालेली आहे. आपल्या दावणीला ज्यावेळेस नंदी पळायला सुरुवात करतात तर काही जणांचं काय म्हणणं असतं की आपण विकायचं नाही, आता आपल्या दावणीलाच ठेवायचं. म्हणजे एवढ्या दिवसातून आपल्या दावणीला एखादा नंदी घडलाय म्हणजे त्यासाठी पण नशीब लागतं. तर ते म्हणतात की विकायचा नाही, पण तुम्ही बैलगाडी क्षेत्रात भरपूर दिवस आहात आणि तुम्ही हा डिसिजन घेताना कोणाच्या सल्ल्याने घेता किंवा कसं घेता? आपल्या परिस्थितीचा आर्थिक बजेट बघून हा निर्णय घ्यायला लागतोय. लय जणांची बैल लय पैशाला मागितली पण परत बैल कालांतरानं कमी येतात, काय होतात, परत बैल पळत नाही. मग आर्थिक बजेट आपल्या कुटुंबाचं पण कोलमडतं आणि सगळ्याच गोष्टी परत वाईट होत जातात. आणि असं पण दरवर्षी आमच्या घरी एक बैल तयार होतोच. तसं पण आम्ही जसं की मागच्या वेळेस तो इस्पीक आम्ही आमचे मित्र साईचंद फुरसुंग यांना 10 लाख रुपयाला विकला होता.
आता हा पण कोण 20 लाखाच्या वरनच विकलाय. हम्म. जर 3-4 वर्षात एवढ्या पैशाची बैल विकली तर आपली आर्थिक परिस्थिती 100% सुधारू शकते. हम्म. त्यामुळे काय अडचण नाही, बैल हा विकलाच पाहिजे. दगडूच्या मागे काय काय कष्ट घेतले तुम्ही? दगडूच्या मग आम्ही लय कष्ट घेतले. हम्म. आम्ही अख्खं 1 वर्ष गटाला मार खाऊन घरी येत होतो, हम्म. कारण वासरू लहान होतं. पण 6 महिने झालं आम्ही कधी हारलोच नाही. आता हम्म. 6 महिने झालं आम्ही रोज फायनल आहे. आता मला सांगा की दगडू भरपूर नाव केलंय, आता तुम्ही म्हणताय की त्याला विकलाय. तुम्हाला काय वाटतंय इथून पुढे त्यांच्याकडे गेल्यानंतर तो नाव करेल का भरपूर? बैल आमच्यापेक्षा 100% तिकडे नंबरात पळेल. बर. आणि बैल जसं आम्ही पण त्यांचं पैसे घेतले तसं बैल त्यांचं नाव 100% करणारच. तर मित्रांनो, हे होते आज आपल्यासोबत विकास ड्रायव्हर हापशिंगचे, आणि त्यांनी त्यांचा जो दगडू आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल दगडूबद्दल. आणि तुम्ही जसं की म्हटला त्याची विक्री झाली आणि तो जिकडे पण जाईल तिकडं नाव करेलच असं तुमचं म्हणणं आहे. तर धन्यवाद दादा तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. आणि इथून पुढची तुमची जी वाटचाल असणार आहे, म्हणजेच तुमच्या दावणीचा गुलाल काही कधी हटत नाही आणि तसाच गुलाल तुमच्या कायम दावणीला राहो हीच इच्छा. तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.